उरण तालुक्यातील कोपरोली गावात एमएमआरडीएच्या मार्किंग विरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले। एमएमआरडीएने कोपरोली गावाच्या वेशीवर काळे पिवळे मार्किंग केल्यानंतर गुरुवारी ग्रामस्थ आणि सर्व पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते एकत्र येत निषेध व्यक्त केला। संतप्त ग्रामस्थांनी या मार्किंगवर काळे फासून टायर जाळत सरकार आणि एमएमआरडीए विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। ग्रामस्थांनी शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत जमीन संपादनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला। एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे सरचिटणीस रुपेश पाटील यांनी तिसऱ्या मुंबईसाठी जाहीर केलेल्या भूसंपादन धोरणावर टीका केली आहे। हे धोरण शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसेच मूळ गावठाणाबाहेर घरांना सनद देऊन सुरक्षित करण्याची आणि 500 मीटरपर्यंत गावठाण क्षेत्र जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी संघटित राहून संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा देत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली। या सरकारनं, राज्य सरकारनं तिसऱ्या मुंबईच्या निमित्तानं इथल्या 124 गावांची, उरण पेण पनवेल तालुक्यातील 124 गावांची जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतलाय आणि सरकारच्या या निर्णयाचा तीव्र जाहीर निषेध आम्ही करतो। पण 25,000 हरकती घेऊन देखील आमच्या हरकतीवर सुनावणी न घेता या ठिकाणी गावोगावी अशा पद्धतीचं मार्किंग करून सर्वेक्षण सुरू आहे। एमएमआरडीए प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो, राज्य सरकारचा धिक्कार करतो। ही शेतकऱ्यांची संतप्त भावना आहे। सरकारने यातून शहाणपणा घ्यावं आणि जो अट्टहास लावलाय जमीन संपादनाचा, तो अट्टहास निश्चितपणे शेतकऱ्यांचा प्रतिकार संघर्ष पाहून निश्चितपणे सरकारने मागे घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि आमची जी गावं आहेत, गावठाण बाहेरची जी घरं आहेत, आमची गावं आहेत आणि आमची जमीन ही वाचली पाहिजे। घरांचं संरक्षण झालं पाहिजे, घरांना सनद मिळाली पाहिजे, प्रॉपर्टी कार्ड मिळाले पाहिजे आणि गावठाण जे आहे ते मूळ गावठाणापासून किमान 500 मीटरपर्यंत आम्हाला मिळालं पाहिजे आणि शेवटचं घर सुरक्षित झालं पाहिजे।